सत्ता हे सत्ता अरे तुम्ही दोघं इथं बसलायस वय कुठं कुठं हुडकायचं तुमच्या दोघांना अरे किती फोन लावाय तुम्हाला तुमचे फोन बी लागा ना अरे पण का हुडकत होतास काय काम आहे अरे मम्मी साहेबांना अर्जंटली बोलवलं तुमच्या दोघांना बरोबर ठीक आहे जा पुढं आलो आम्ही जा 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 पटशी नाही तुम्ही जा तू सांग बोल नाही बलमा मम्मीचं काय काम आहे ते बघून घेऊया आपण चल अरे काय काम नसणार आहे काहीतरी बॅनर बिनर लावायचं असणार आहे ते करतो माझं मी नंतर तू फक्त बोला ते तुला नंतर सांगतो मी आधी तिचं काय काम आहे ते तरी बघूया चल अरे तू. ये ह्याच्या पिक्चर मध्ये का नाही जाहिरातीच लय असते ते सगळ्यांनी लक्ष द्या जळीत हत्याकांडाची काही माहिती मिळाली का नाही मॅडम रेकॉर्ड रूम मध्ये चौकशी केली हो मॅडम पडवळ गेलेत चौकशी करायला मिळाली मॅडम काय मॅडम जळीत हत्याकांडाची माहिती मिळाली यात रेकॉर्ड रूमचं सीसीटीव्ही फुटेज आहे जळीत हत्याकांड झालं त्याच आठवड्यातलं वेल्डन पडवळ जा पटकन लॅपटॉप घेऊन या त्याला कनेक्ट करायचं पेनड्राईव्ह जर पुरावा सत्यानेच गायब केला असेल ना तर लवकरच त्याचा खरा चेहरा तर लोकांसमोर येईल आणि जर या प्रकरणात सत्याचा हात नसेल तर ते नंतर बघू पण आधी हे फुटेज चेक करायला पडवळ जमतंय का हो हे बघा पडवळ पुढे काय ढकलताय हो मॅडम एक आठवड्याचं फुटेज आहे मग असू दे की बघायला नको मॅडम मी बसू बसा मॅडम मला असं वाटतंय की यात काहीच नसणार आहे आपण उगाच वेळ घालवतो एक मिनिट काय झालं मॅडम हे बघा या दोन बायका लपून छपून येतात कोण असतील या बायका माया सुर्वे आणि त्यांची सून सपना काय हो मॅडम त्या दोघी काय करतील इथे सत्याच्या विरोधातले पुरावे गायब करायला आले असणार आणि तुम्ही काय म्हणत होता सत्या नसेल तर आता बघा मी काय करते
तर मम्मी ही तुझ्या बर्थडेच्या बॅनरचं डिझाईन कसं आहे. मी स्वतः बनवायला सांगितलं तर. अगं मम्मीचा बर्थडे इतरांसाठी गुड डे. माझं शिंगरू वासरू लई आवडलं बघ मला. एकच नंबर. चांगला चॉईस आहे तुझा. थँक्यू. तुझं काय? मी पण तसंच चॉईस आहे ना. हे एवढंच चुकलंय. बसा गे हसवा गेलो गे नाही मग रे कवे आता का नाही तू लगेच प्रिंटा मार ह्याच्या. म्हणजे कसं आहे टाइम कमी आहे ना आपल्याकडं. आणि टाइम जरी कमी असला का नाही तरी तयारी मात्र दणक्यात झाली पाहिजे बघ. हाव मम्मी ते तर आपण करूच. पण त्याआधी तुम्ही कुठली साडी नेसणार आहे ते सांगा. हे बघा ह्या साड्या आणल्यात तुमच्यासाठी. बया बघ बघू. हा हे बघा ही सुंदर दिसेल. मम्मी हा बघा पोपटी रंग. ही साडी नेसून का नाही तुम्ही एकदम पोपटासारखी दिसाल. ऑरेंज का नाही धूप कलर आहे. चांगला हा पण चांगला आहे. भारी. मम्मी सासू काय गडबड चालू आहे आणि आम्हाला एवढ्या अर्जंट मध्ये का बोलवलं? बया अहो सत्यभाऊजी तुम्ही कसं काय विसरलात. नाही म्हणजे तुम्हाला तर माहिती पाहिजे की असं कसं. सत्या अरे तुझ्या मम्मीचा वाढदिवस आहे त्याचीच तयारी चालली आहे सगळी. दादा दाजी तुम्ही विसरला असला तरी माझ्या लक्षात होतं बरं का. मम्मीच्या बर्थडेचं प्लॅनिंग मीच करतोय. दाजी मम्मीला बर्थडेचं प्लॅनिंग लई आवडलं. पप्पा कारण माझं प्लॅनिंग कधी गंडत नाही. प्लॅनिंग माझं शिंगरू वासरू. मम्मी अगं सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही. गडबडीत विसरलं बघ मी. असू दे लेकरा कोकरा वागरा. आता कसं आहे तुझं समद लक्ष घरच्या दुश्मनावर खेळून राहिलंय म्हणल्यावर लक्षात येणारच नाही ना. अगं काय बोलतेस मम्मी. हे बघ खरंच माफ कर मला. आणि ऐका मम्मीचा बर्थडे आपण आता एकदम दणक्यात साजरा करू. जंगी पार्टी झाली पाहिजे. आणि माझ्या बर्थडे निमित्त आपण रिला करायची स्पर्धा ठेवू. मोठं बक्षीस ठेवू. समध्या बायकांनी साड्या वाटू. हा मम्मी आणि त्यात कने आपण तुमची बेक मस्त रील काढू बघा. आणि लंबे हॅशटॅग टाकू. हॅशटॅग ब्युटी क्वीन. हॅशटॅग माया सुर्वे. हॅशटॅग महिला प्रदेश अध्यक्ष. हॅशटॅग सिंपल अँड स्वीट. हॅशटॅग 25 year old बर्थडे गर्ल. अरे 25 year नाही 52 year उलट बोलताय तुम्ही. काय 25 लिहायचं बघ. समजीकडे व्हायरल करा पॉझिटिव्ह करा. माझा बर्थडे असा साजरा झाला पाहिजे का नाही का अख्ख्या सातारला कळलं पाहिजे. सिंपल अँड स्वीट महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वेचा बर्थडे आहे. अगं होय मम्मी ते सगळं करूच आपण. पण आधी तू मला सांग तुला माझ्याकडनं काय बर्थडे गिफ्ट पाहिजे. सत्या मी जी मागेल ते देशील का मला. अगं मग विषय आहे का. तू मागशील ते देणार मी. माझ्या लेकरा कोकरा वागरा. सत्या ह्या वर्षात मला तुला भोल्यावर चढलेलं बघायचंय. ह्या घरासाठी एक घरंदाज सून आणायचे आणि धूमधडक्यात तुझं लगीन लावून द्यायचंय बघ.
बघा, मायाताईंचा बड्डे आहे वाटतं. एवढ्या मोठ्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्या. आपण तर जायलाच हवं. काय झालं? एवढं गोंधळून काय बघताय? अहो, आपण इथं काम करतोय, मग त्यांना मान द्यायला नको? मी तर म्हणते आपणच जाऊन त्यांच्या बर्थडेला त्यांना सरप्राईज द्या. येऊ दे. या मम्मी सासू, मम्मी सासू. आय मी भावना श्रीमती माया प्रभाकर सुर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माया, ए माया. काय बोला साहेब? अगं माया ताई म्हणायचं होतं, ते माया म्हणलं तेवढं तू आलीस. ताई म्हणणारच होतो. ते जाऊन दे. हे बघ तुझ्यासाठी काय केलंय मी. बॅनर छापलाय बघ कसा आहे. अगं मम्मी तुझा फोटो शेम टू शेम दिसणार की. कसा आहे मम्मी बॅनर? अखंड सातारा सगळीकडे लावलाय. सगळीकडे फक्त तुझीच चर्चा आहे. चर्चा तर होणारच की मान्य. प्लॅनिंग कोणाचं आहे? माझं. आपलं आपलं. माननीय बलमाजी, युवराज JPजी, लई बेस्ट काम केलंय बघा तुम्ही. महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वे, शिंपल आणि शिवी त्यांना शोभल असाच बॅनर तयार केलाय तुम्ही. भारी आवडलं. बघा कशी रुबाबदार दिसते मी. हो ना म्हणायचं तुम्हाला. आहे की नाही ग कवी? वय वय सपनावणी एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. मम्मी तुम्ही का नाही एखाद्या राजघराण्यातील महाराणीसारखे वाटताय बघा. ए कवे वाटते काय? हायच मी सुर्वेंच्या राजघराण्यातली महाराणी. मम्मी मला तर आता असं वाटायला लागलंय का तुम्ही का नाही आमदारकीच्या तयारीला लागा. का ग? अहो मम्मी का ग म्हणजे सगळीकडे आता चर्चा होणार आहे तुमची आणि तुम्ही एकदम सहज आमदार बनाल. एकावे मला तर उलट मम्मी साहेबांमध्ये का नाही भावी मुख्यमंत्री दिसतात बघ. मुख्यमंत्री सपने उगा मला हरभरा झाडावर चढू नकोस. होय कळतो मी कसं हरभरा. सॉरी. नाही खरंच तसं वाटतंय मला. माननीय दिसतंय की नाही खरंच भावी मुख्यमंत्री दिसतात की नाही त्याच्यात? हा का? थांबा बघतो. हा वाटतं की मला. पण मी काय करतो माहिती का, आत्तापासूनच प्रचाराला सुरुवात करतो. मम्मी साहेबांचा, मम्मी साहेबांचा, विकासाची हम्मी, आमची मम्मी, विकासाची हम्मी, आमची मम्मी, विकासाची हम्मी. सगळ्यांनी आता बाकीच्या तयारीला लागा. मम्मी चला लवकर आपल्याला फेशियल करायचंय, परत टाइम नाही घावायचा. अयो कवी सुरुवात केली की मी. पुन्हा लई गर्दी होईल. चला फेशियल करू. मम्मी तुमच्या बर्थडेचं एक ऍडव्हान्स मध्ये एक सरप्राईज गिफ्ट देऊन ठेवलंय बघा मी. काय दिलंस? तुमच्या बर्थडेचा असा एक मोठा बॅनर का नाही भवानीनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर लावायला सांगितलंय. अहो एवढे काय शॉक झालाय सगळेजण. पोलीस स्टेशनच्या आत नाही लावलाय बॅनर. हा तेच की, त्यात काय एवढं. आणि करू देत की मम्मींचा कसा दरार आहे ते. सपने तू काय जरा खोळी आहेस काय? डोकं पिकं फिरलं काय तुझं? नाही जागेवरच आहे. काय ना जागेवर मग वापरत जाते जरा. सरकारी ऑफिसच्या बाहेर असं पर्सनल आणि राजकीय बॅनर लावू शकत नाही आपण. तशी परमिशन नसते आपल्याला. कारवाई होईल आपल्यावर. हो बरोबर आहे. जयद्या म्हणतोय ते बरोबर आहे. एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि ते बॅनर पहिलं काढा तिथून. थांबा काय कोणी कुठे जाणार नाही. अजिबात नाही काढायचा बॅनर तो. अगं तुमचं काय नाही, पहिल्यांदा माझी चौकशी लागणार आहे. फाट मम्मी. अगं आपण असं नाही करू शकत. परमिशन नसते आपल्याला. कारवाई होईल आपल्यावर. बसा. आपल्याला परमिशनची गरज आहे होय. महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वेवर कारवाई करणार आणि ती भीती नाही भेट. करू दे तिला काय करायचंय ती. मला बी बघायचंच आहे काय करते ती. तिला माझ्या वाकड्यात घुसूच दे परत. मग तिचा कसा शिंपल आणि शिवीट कार्यक्रम करते का नाही ते बघा.
ए आम्ही अजिबात काय बॅनर फेनर काढायचं सांगून ठेवते. हक्काची हम्मी आपली मम्मी, हक्काची हम्मी आपली मम्मी, हक्काची हम्मी आपली मम्मी. आमरे भाताचं भांड घे ग, मी विसरले घ्यायची. घ्या. आता काय बाबा, लाडकी लेक आली आहे तर सगळं तिच्याच आवडीचं जेवण बनतंय. आमरे जसं काही तुझ्या आवडीचं जेवण बनतच नाही घरात. हा बनतं की, पण ते रोज रोज नाही ना बनत. मोठ्या लेकीचे जरा जास्तच लाड आहेत. आमरे लहान आहेस का ग? हा चल बाकीचं वाढायला घे. दिदे अगं जेवण कर, तुझ्या आवडीचं जेवण आहे, नाहीतर उगाच गार होऊन जाईल. मंजू जरा इकडे बघ ग. आमरे जरा चेहरा वेगळाच दिसतोय ना का ग मंजूचा? काय झालं? काही लागलंय का चेहऱ्याला? जास्त काय नाही, फक्त थोडस राग चिकटलाय. एकदम पोलीस स्टेशन मध्ये असतीस तशी दिसते बघ. म्हणजे कशी असते ग मी पोलीस स्टेशन मध्ये? कशी असतीस माहितीये का? एक नंबरची चिडकी. म्हणजे आता जर आपण दोघे पोलीस स्टेशनला असतो ना, हिने डायरेक्ट जेल मध्येच टाकलं असतं. हिचं नाव काय माहितीये का? चिडक्या इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम. अच्छा, चिडक्या इन्स्पेक्टर. मग आता ही चिडकी इन्स्पेक्टर कशी मारते बघा तुला. अगं काय अगं बायांनो, आमरे अगं आमरे मंजू, अगं काय करताय? बास झाली तुमची मस्ती. अगं अगं काय करताय? अगं काय तुम्ही दोघी बी लहान आहात का आता? हा बघ की, तिला सांग की कशी करते लहान पोरासारखी. मी लहान? बास बास झालं. हे थांब आई, तुला काय झालं? तू का रडतेस आता? तुम्हाला दोघींना असं भांडताना बघून आहे ना, लहानपणचे दिवस आठवले ग, म्हणून डोळ्यात पाणी आलं. तुम्ही आहात म्हणून या घराला घर पण आहे. आई, आम्ही कायम तुझ्यासोबत राहणार आहोत. तुला असंच घर भरल्यासारखं वाटत राहील नेहमी. बरं चला, 2-2 घास खाऊन घ्या, मी बरं होते. बसा बस. चपाती घे बरं. आई एक काम कर, तू बस इथं. अगं बस आती बस. अगं मंजू, एकाच ताटात जेवूया. थांब एक मिनिट. पहिला घास तुला. अगं आई, किती करतेस ग आमच्यासाठी? आम्ही भांडतो, रुसतो, सगळं ऐकून घेतेस. कसं जमतं ग? गाई आहे मी, तिला सगळं जमतं. आमरे हे घे. अगं काय बघितलं नाही, तू माझ्या हाताचं खायचं आता. माझा चल. कुठं म्हणजे लय दिवस राहिलो इथं. आता आपल्या घरी जाऊ, बळवण निवास मध्ये. पण मी कसं येऊ शकते? लोक काय म्हणतील? अगं लोकांचं काय घेऊन बसल्यास? लोक आता मलाच म्हणायला लागले, घरचं जावाय झाला का काय म्हणून इथंच राहतोय. चल आता. पण बिन काय नाही तुझं आता, काय सुद्धा ऐकून घेणार. लय दिवस राहिलो.
बघाल तवा इथे हितच असतात. चल जरा चल. ओ काय करताय हे? कविता सविता कविता कवी अगं सांगशील का नाही मला सविता आहे म्हणून? तेच तर सांगत होते, ऐकायला तर पाहिजे ना. खोळ झाला सकाळ. बघ बायको सॉरी. हो इकडे आहे मी. इकडे कधी केली? आणि कुठे चाललाय तुम्ही दोघं बी? तुम्ही दोघं बी पळून चाललायत ना? खरं खरं सांगा मला. अगं नाही ग सविता, आपलं कविता मी ती कन्फ्युज झालो, ओळखलंच नाही तुला. मला वाटलं तू आहेस म्हणून मी आपलं चल म्हणत होतो. कस काय वय झालंय का तुमचं? आणि काय हो माझ्या गळ्यातलं मीरा बलमा नावाचं मंगळसूत्र दिसलंय का तुम्हाला? का बायकोचा चेहरा आठवण नाही? कधी होता आठवण? तसं नाही ग, तसं नाही. चेहरा आठवला नसता बरं झाला असतं, अजून खुश दिसला. काय बोललात? अगं तसं नाही अगं मला असं म्हणत होतं, अगं जर तुझा चेहरा आठवला नसता तर माझा चेहरा कसा खुश होईल असं म्हणत होतं. ग बसा तुम्ही. मला तुमची ही सगळी नाटकं कळतायत. आता मी इथं नसते आले तर गेला असतो तुम्ही दोघं बी पळून. मग कशाला आलीस? गेलो असतो पळून, सुटलो असतो तुझ्या तावडीत नाही एकदाचा. मी बरी सोडली असते तुम्हाला माझ्या तावडीतून. नाही सुटणारच आहे मी. बघणार हिमालयात जाणार आहे, नाहीतर ना आफ्रिकेत जंगलात असं त्या जनावरांसंग फिरतो, पण तुझ्या संग नको. शांत बसा. काय चाललंय? हा काय झालं? आओ पप्पा हे असं सांगा की बघा कसं वागतात माझ्याशी. काय झालं रे? हो पप्पा काय नाही हो, गैरसमज झाला. मी सवीला कवी म्हणलं, कवीला सवी म्हणलं, एवढाच गैरसमज झाला तरी दंगा घातला येईन. बर ठीक आहे, आता शांत व्हा. अगं दोघी एकसारखेच दिसताय, कपडे एकसारखेच घालताय, मग होणारच ना. कशाला एवढं ओरडतेस? हाव मान्य. ही बॅग का भरली तुम्ही? अगं घरी जायसाठी भरल्या. दिवाळीपासून आपण हिथंच राहिलोय. जरा आपल्या घराला पण वाटून दे की माणसं आपल्या घरात आहेत ना. भिंती म्हणतील की इथली माणसं गेलीत कुठं. हाव मान्य. उद्या तुमच्या मम्मी सासूचा बर्थडे असताना तुम्ही मला घरला चला म्हणताय होय? ही शोभते का तुम्हाला? तुम्ही एक काम करा, तुम्हाला जायचंय ना तुम्ही जावा घरला, मी इथंच थांबते. अगं मी एकटा घरी जाऊन काय करू? करा काय बी, भजन करा, कीर्तन करा. तसं बी तुमचं वय झालंय ना. कुठलं नशीब काढलंय, बाबळीचा काटा आयुष्यात आलाय. सारखा टुसती काचा एक दिवस मूनच टाकतो तो काटा. ओ मान्य, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बाबळीचा काटा आहे ना, तुम्ही निवडुंगाचं काटा आहेत. मग गप्प बसा आता, बस झालं. किती कालवा करताय रे? हो पप्पा चालायचं. नवरा बायको आज भांडणं, उद्या प्रेम, परत भांडणं, चालायचं जरा. हो का? मलाच सांगशील? नाही पप्पा, पण तुमचा एक तरी गुण घ्यायला पाहिजे होता. सगळं मम्मीचं गुण घेतलेत नुसतं जाऊन दे. बायकोपेक्षा मित्र परवडला. ते बॅग नेऊन वर ठेव. कसा जाणार बघा माझा. सत्या काय एक होब लागणं म्हणून माझ्याच वाट्याला आलीत. त्या दिवशी कुठं माझं नशीब माती खायला गेलं तर काय माहित. ही गायब पडली आहो. तसा लग्न करायचं होतं सवी बरोबर. लग्न टायमिंगला सवीच कुठं तर गायब झाली, कवी बावल्यावर चढली आणि हे दोंडा गायब बांधून घेतला आयुष्यभरासाठी. परमेश्वरा, ते जुळ्यांचं काय दुःख असतं ते मी भोगतोय रे. मला आधी माहित असतं ना की 7 जन्माच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, तर तिथं येऊन गाठ सोडली असती मी. सत्या, 7 जन्माच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. तिथं जाऊन ना ती गाठ सैल किंवा अशी घट्ट बांधता आली पाहिजे होती. मी जाऊन ना तुझी वाघमारीची गाठ अशी घट्ट बांधून ठेवली असती. काय पण म्हण सत्या, प्रेम पाहिजे तुमच्यासारखं. तुझ्याकडं आणि वाघमारांच्याकडे बघितलं ना, 7 जन्माच्या प्रेमावर पण विश्वास बसते. वाघमारे समोर आल्या ना की मला बी असंच वाटतं की आमचं नातं 7 जन्मासाठी बांधले गेलंय. खरंय तुझं रे. म्हणजे बघ की पहिला तुमच्या दोघांच्यात वाद होता,
परत अपघातानं लग्न झालं, पुन्हा तुमच्यात मैत्री झाली, पुन्हा प्रेम झालं, पुन्हा वेगळे झाला तुम्ही, पुन्हा आणि लग्न झालं आणि आता पुन्हा वेगळे झालाय. पण काय का असं ना, पुन्हा तुम्ही आता एकमेकांच्या समोर आलाय. सत्या, मला असं वाटतं माहिती का, तुमची गाठ 7 जन्मासाठी नाही 1000 जन्मासाठी बांधली असणार आहे. अरे सत्या, ते आपलं बोलणार दोट राहिले की तू जाधव साहेबांना भेटून आलास, मग त्यांनी सांगितले की तुला साक्षीदार गोळा करायला. मग पुढे काय झालं, मिळाला साक्षीदार? नाही रे, ते तात्याच्या विरोधात साक्षी द्यायला कोणी तयारच होत नव्हतं. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकाच माणसाचा चेहरा आला. मग मी त्याला भेटायला गेलो. बोल सत्या, असं अचानक का बोलवलंस? पंकज, तात्या जामिनाचा अर्ज करतोय आणि त्याचं जेलमधनं बाहेर येणं आपल्या कुणासाठीच चांगलं नाही. पण तू हे मला का सांगतोयस? अरे कारण तात्याला बाहेर येऊ द्यायचं नाही आहे मला, आणि त्यासाठी मला तुझी मदत पाहिजे. अरे पण मी काय मदत करणार यात? आणि तात्यासाहेबांना जामीन मिळाला तर ते येतीलच ना बाहेर. आणि तसे या केसमध्ये साक्षीदार नसल्यामुळे केस फार काळ टिकेल असं काही वाटत नाहीये. अरे तेच तर सांगतोय ना तुला, तात्याला जर बाहेर येऊ द्यायचं नसेल ना तर आपल्याला साक्षीदार उभं करणं गरजेचं आहे. पंकज, तू जर साक्षीदार झालास ना तर सगळं सोपं होईल बघ आपल्यासाठी. काय? मी साक्षीदार आणि तेही तात्यासाहेबांच्या विरोधात? सॉरी सत्या, नाही जमणार. अरे पंकज, जरा समजून घे की, तात्या जर बाहेर आला ना तर सगळ्यांवर राग काढत सुटणार आणि तुला बी सोडणार नाही. तो सगळ्यांचाच भल्याचा विचार कर ना जरा. अरे पण तुम्ही माझाही विचार करा ना. तात्यासाहेब जेलमध्ये गेल्यापासून मी बेरोजगार झालोय. दुसरं कोणी मला कामावरही ठेवणार नाही. जर मी हे तात्यासाहेबांच्या विरोधात साक्ष दिली ना तर खरंच मला दुसरं कोणीच कामावर ठेवणार नाही. आणि सत्या, तुला माहित नाही, मी आता एका इंटरव्ह्यूलाच निघालो होतो, त्यात तुझा फोन आला म्हणून मी इथे आलोय. सत्या, तुला सांगू का, आपल्या माणसाचं सिक्रेट ठेवून हेच आमचं काम असतं. अरे सत्य, हे बघ, कुठलाही राजकारणी असो त्याचे हात हे चिखलाने माखलेले असतात. आणि असं मी चव्हाट्यावर आणत बसलो ना तर मी बेरोजगार कायमचाच होईन. ठीक आहे, तुझी अडचण समजू शकतो मी. तू मला दुसरी मदत कर, त्या ड्रग डीलर्सचे नंबर दे मला, त्यामुळे माझं काम सोपं होईल. नाहीतर त्यांची नावं तरी सांग. याला ड्रग डीलरचे नंबर दिले ना हा त्यांना साक्षीदार म्हणून कोर्टात उभा करेल. त्यामुळे तात्यासाहेबांचा जामीन होणार नाही. पंकज, प्लीज त्यांचे नंबर तरी दे मला, नावं तरी सांग, काहीतरी कर. हे सत्या खरंच माझ्याकडे नाहीये, आणि जर माझ्याकडे असते ना तर मी स्वतः दिले असते. हा बघ सत्या, तात्यासाहेब हे स्वतः काम करत होते, मी फक्त ऑर्डर पोचवायचं काम करत होतो. पंकज, तुला माहित नाही असं होऊच शकत नाही. हे बघ, तुझ्याकडे 100% त्यांचे नंबर असणार मला माहिती आहे. आणि पुढे जाऊन जर मला कळलं ना की तुला सगळं माहित होतं तर मी पोलिसांच्या आधी तुझ्याकडे येईन ना, तुला हुडकीन. त्यामुळं खरं काय की खोटं काय ते आत्ताच सांग मला. अरे सत्य, मी माझ्या घरादारी शपथ घेऊन सांगतो यार, मला खरंच काय माहित नाहीये. आणि हे बघ, मला इंटरव्ह्यूला उशीर होतोय, मी येतो. काय? अरे तू पंकज किती तयारच आपल्याला चांगलं माहितीये की, तो काय तुझी मदत करणार होता? होय, म्हणूनच माझी खात्री पटली होती की आता तात्या काही जेलमध्ये राहणार नाही, तो जामिनावर सुटणारच. काय? अरे पण असं कसं जामीन सुटेल? तो एवढी स्ट्रॉंग केस होती आणि पुरावे पण होते ना. बलमा, कोर्टात पुराव्यांसकट ना साक्षीदारांची बी गरज असते. अरे मग तू वाघमारे होता ना, मग दुसरं कशाला कोण पाहिजे? मी साक्ष द्यायला तयार होतोच बलमा, पण मला वाघमाऱ्याने यात अडकवायचं नव्हतं. ट्रेनिंगचं रुटीन आणि आमच्यातला दुरावा ह्या सगळ्यात लई खचून गेल्या होत्या रे त्या. आणि ह्या सगळ्यामुळे मला त्यांना खूप दिवस भेटता बी आलं नव्हतं. म्हणून एकदा मी त्यांना भेटायला गेलो.